मुंबईत सोमवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। प्राथमिक माहितीनुसार मरीन ड्राईव्ह परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या एका वृद्ध व्यक्तीला दोन बाईकस्वारांनी धडक दिली। यामध्ये तिघांचा मृत्यू झाला। यामध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती, एक तरुण आणि तरुणीचा समावेश आहे। सकाळी 5:45च्या सुमारास हा अपघात झाला। सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला याचा संपूर्ण तपशील समोर आला नाही। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गिरगाव परिसरातील एक ज्येष्ठ व्यक्ती सोमवारी पहाटे 5:45 वाजण्याच्या सुमारास मरीन ड्राईव्ह येथे मॉर्निंग वॉकसाठी आले होते। त्यावेळी रस्त्यावरून दोन बाईक वेगाने जात होत्या। या दोन्ही मोटरसायकलनी या ज्येष्ठ व्यक्तीला धडक दिली। त्यामुळे बाईकवरील तरुणही खाली पडले। दोन्ही बाईक खूप वेगात असल्याने वृद्ध व्यक्ती आणि बाईकवर असणाऱ्यांना गंभीर दुखापत झाली होती। या घटनेची वर्दी मिळाल्यानंतर पोलीस तातडीने त्या ठिकाणी आले आणि जखमींना तातडीने जीटी रुग्णालयात नेण्यात आले। मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांना संपर्क साधला असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। तर दुसऱ्या बाजूला मरीन ड्राईव्ह पोलीस हा अपघात नेमका कसा घडला याचा तपास करत आहेत। प्राथमिक माहितीनुसार हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही बाईकची चाकं, सायलेन्सर आणि चेसिसचा भाग निखळून पडला होता। या दोन्ही बाईक खूप वेगात होत्या। कदाचित नाईट आऊट करून हे बाईक्सवर घरी जात असावेत। दोन्ही बाईक एकमेकांपासून जवळच्या अंतरावर होत्या। या दोन्ही बाईकने वृद्ध व्यक्तीला धडक दिली। या बाईकस्वारांमध्ये रेस सुरू होती का याचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे।